लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नसरापूर अत्याचार प्रकरणाची राज्य बालहक्क आयोगाकडून गंभीर दखल. आयोग खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस करणार. बालहक्क आयोग अध्यक्ष संजय पुराणिक यांच्याकडून नागरिकांना शांततेचं आवाहन. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीच व्हावी, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांची मागणी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी आयोगामार्फत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. संजय पुराणिक यांची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेत तीव्र निषेध व्यक्त. प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी. तसंच पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत आणि विहित मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश. नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीवर याआधी 2 गुन्हे दाखल. मात्र पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गेल यांची माहिती. नसरापूर अत्याचार प्रकरणातील चिमुकलीच्या मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द. न्यायवैद्यक विभागाकडून अत्यंत गोपनीय तपासणी. मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यासाठी अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार पीडित कुटुंबियांची धायरीत भेट घेणार. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीचीच शिक्षा द्यावी, रोहित पवार यांची मागणी. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची मनोज जरांगे आज भेट घेणार. मनोज जरांगे आज पीडितेच्या गावी कुटुंबियांना भेटणार. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंदची हाक. नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंदची हाक. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याची उद्या अधिकृत घोषणा. 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्यानं अवैध. भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेचे प्रत्येकी 1 उमेदवार बिनविरोध. अमरावतीच्या चांदूर बाजार इथे बच्चू कडू यांचा जल्लोष. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य. देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय शिंदेंनी केलं. बच्चू कडू यांची एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमना. राजकारण चलाखांचे आम आदमीची फक्त चर्चा. रोखठोकमधून टीकास्त्र. राजकारणातील सर्व सभ्यता संपली. राज्यसभा विधान परिषद हा श्रीमंतीचा खेळ. रोखठोकमधून निशाणा. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो. शिंदेंचे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना. शिंदे स्वबळावर लढण्याबाबत बोलले तर त्यावर मी उत्तर देणार. शिरसाटांवर आमचे प्रवक्ते बोलतील, फडणवीसांचं भाष्य. 2029ला भाजप एकटाच महाराष्ट्रात लढणार. खराचा वापर मित्रपक्षांना संपवण्यासाठी केला जाणार. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटिसा. सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई. भाजप नगरसेवकांना उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्यानं नोटीस. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला. मुंबई गोवा हायवेच्या वाहतूक कोंडीचा मंत्री अदिती तटकरे यांना फटका. स्वतःच्या गाडीतील माणसं खाली उतरवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न. 2 दिवस मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूरमध्ये वाहतूक कोंडी. मतदारांना स्वतःहून ऑनलाईन मॅपिंग करण्याची संधी मिळण्याची शक्यता. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी निवडणूक आयोगाकडे सेल्फ मॅपिंगची परवानगी मागितली. मुंबई ठाण्यातील संथ प्रगतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. सोलापूरमध्ये मोहोळ ते वळसंग महामार्गावरून श्रेयवादाची लढाई. प्रणिती शिंदे आणि भाजपच्या सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून पोस्टर वॉर. प्रणिती शिंदेंच्या बॅनरवर काम बोलतं असा आशय, तर विकासाला नवे पंख असा सचिन कल्याण शेट्टी यांच्या बॅनरवर आशय. डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क्स कमी पडले म्हणून ऍडमिशन घेतली नाही. मंत्री पंकजा मुंडे यांची भावनिक प्रतिक्रिया. तर प्रीतमताईंना वकील व्हायचं होतं पण त्या डॉक्टर झाल्या. मात्र धनुभाऊ भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं ते झाले. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. ठाण्यात 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोल नाक्याला मनसेचा विरोध. काहीही झाल्यास टोल नाका उभारू देणार नाही, अविनाश जाधव यांचा इशारा. मुंबई नाशिक हायवेवर खारेगावमध्ये टोल नाक्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पुण्यातील व्यावसायिकाला अवतार पूजेच्या नावानं 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या भोंदू खरातला पोलीस कोठडी. खरातनं फिर्यादीच्या पैशावर 21 देशांची सहल केल्याचं उघड. न्यायालयाकडून प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासाचे आदेश. भोंदू खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव. ईडीकडून खरातचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात अर्ज. ईडीकडून 6 एप्रिल रोजी
खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना गोड पदार्थांमधून गुंगीचं औषध दिल्याचा संशय. नागपूरमध्ये एकीकडे तापमान वाढ तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज. नागपूरमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. सकाळपासून पुन्हा उकाडा वाढला. वर्धा 44.5 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं. छत्तीसगडच्या धमतरीमध्ये रस्त्यावर पाण्याचे फवारे मारले तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 44.4 अंश नोंदवलं गेलं. पुढील 2 दिवस बंगाल आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.